नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील मराठी भाषिकांच्या मेळाव्यावर कर्नाटक सरकारची बंदी. मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश. बांगलादेश हिंदू अत्याचार विरुद्ध सह्याद्री प्रतिष्ठानने 40 गावात आंदोलन. जालना शहरातील टेलिकॉम कॉलनी भागातून चारचाकी चोरीला. आता पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईतील मनसेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केलाय. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो तोच इतिहास घडू शकतो. उद्याचा इतिहास आपल्याला घडवायचाय. हे चोरांचे, दरोडेखोरांचे सत्तेत आलेले राज्य आपल्याला उलटून टाकायचंय, असे आव्हान यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीरामाला स्मरून सांगावे की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही, असे म्हणत अभिजित बिचुकले यांनी थेट मोदींना आव्हान दिले. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला असून धक्कादायक निकाल लागलेत, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण दिलेच पाहिजे, अशी आग्रही माहिती करताना बिचुकले यांनी ईव्हीएम विरोधी लढ्यासाठी शरद पवारांना समर्थन दिले. एक 2-4 वर्षापूर्वीची त्यांची एक क्लिप आहे सगळ्या चॅनलवर की जगभरामध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होतात आणि आपल्या इथंही बॅलेट पेपरवरती निवडणुका होतील असं आश्वासन मोदी साहेबांनी दिलं होतं. त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगा, आज आचारसंहिता नसल्यामुळे मी उघड बोलतो, प्रभू रामचंद्राला स्मरून सांगा, ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे की नाही मोदी साहेब? कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगाव शहरात मराठी भाषकांच्या महामेळाव्याचे आयोजन केले. मात्र मेळाव्यावर कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली असून बेळगाव शहरात ज्या 5 ठिकाणी हा मेळावा होण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. तसेच जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई देखील केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आलाय. 78व्या होमगार्ड वर्धापन दिनानिमित्त नाशिकच्या नांदगाव मध्ये स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण करण्यात आलंय. पोलिसांनंतर होमगार्ड समाजाच्या सुरक्षितेची तत्पर असून आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य शिबिरे, सरकार तशी धार्मिक कार्यक्रमांमध्ये होमगार्ड ऍक्टिव्ह असतात. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात होमगार्डचे जवान, पोलीस कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. बांगलादेश मधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात सह्याद्री प्रतिष्ठानने अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या नेतृत्वात असहकार आंदोलन करून जाहीर निषेध केलाय. बांगलादेश सरकारच्या अन्यायाबाबत केंद्र सरकारने दखल घेऊन तेथील हिंदूंना संरक्षण देण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. 40गाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काल संध्याकाळी हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा साक्षीदार असणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शासकीय मानववंदना शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कालच्या दिवशी प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाची 2 हात करत खानाचा कोथळा काढला होता. त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व असून हा दिवस शिवप्रताप दिन म्हणून प्रशासनाच्या वतीने साजरा केला जातो. काल सकाळी किल्ले प्रतापगडाच्या भवानी मातेची शासकीय पूजा आरती करून शिवप्रताप दिन सोहळ्याला सुरुवात झाली. यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्याधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. सोहळ्यादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. आज प्रतापगड किल्ला या ठिकाणी 352 प्रतापगड दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा होतोय. सर्व वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यासोबत सर्व इतर अधिकारी, सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येत सातारकर आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले नागरिक, त्याचबरोबर देशातून आलेले वेगळे नागरिक यांच्या समवेत हा कार्यक्रम साजरा होतोय. खूप जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय. या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या बँडने देखील शिवाजीच्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना दिलेली आहे. थोड्या वेळात या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील होणार आहे. आज या दिवशीनिमित्त सर्व नागरिकांनी शिवाजी महाराजांनी आज या दिवशी दाखवलेला जो पराक्रम आहे त्याची आठवण म्हणून एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानिमित्त सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. भुसावळ शहरातील संतोषी माता हॉल येथे लेवा पंचायतीचा कार्यक्रम काल पार पडला. या सोहळ्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमासाठी लेवा पाटील समाजाचे वधूवर आणि नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसेंनी समाज बांधवांना शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमासाठी आपण सारे उपस्थित आहोत. हा मल्टीपर्पज कार्यक्रम म्हणजे विविध कार्यक्रम याच्यामध्ये आयोजित केलेले आहेत. रक्षकाचा सत्कार आहे, लहान मुलांचे सत्कार या ठिकाणी केला, ज्यांनी शालेय याच्यात चांगली प्रगती केली त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला, विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांचाही सत्कार या ठिकाणी केला. आणि एक उत्तम कार्यक्रम या ठिकाणी हा आता सुरू आहे. सामाजिक दृष्टिकोनातून अनेक वेळा आपण एकमेकांना भेटलेलो आहे, अनेक वेळा अनेक कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहेत. या ठिकाणी वधूवर परिचय मिळावा हा सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मी सर्वांना आपल्याला शुभेच्छा देतो. शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकतेच अजित पवार गटात प्रवेश करण्याचे संकेत दिलेत. या विरोधात शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून धरणगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. देवकर यांनी घेतलेला निर्णय दुर्दैवी असून त्यामुळे आम्हाला निवडणुकीत त्यांचे काम केल्याचा पश्चाताप होतोय, असे मत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. या ठिकाणी गावागावात लोक म्हणायचे, गावागावात एकच चर्चा येले पाडी तर देवकर आप्पाच पाडी. पण आता गावागावात बी एकच चर्चा आहे, पहिले पै तर देवकर आप्पाच पै, ही चर्चा गावात आहे. मित्रांनो, एवढा दुर्दैवी निर्णय या ठिकाणी या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे आम्ही सर्व पदाधिकारी एक आम्हाला आज पश्चाताप होतोय. आमचं हक्काचं तिकीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या हक्काचं तिकीट आम्ही गुलाबराव देवकरांना उदार मताने दिलं आणि त्याची आता पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही तीव्र भावना व्यक्त करत आहोत. बातमीपत्र ती वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक
लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। जालना शहरातील टेलिकॉम कॉलनी भागातून 4 चाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे। टेलिकॉम कॉलनी मध्ये राहणारे रामेश्वर डोईफोडे यांच्या पांढऱ्या रंगाची मारुती विटारा ही कार त्यांच्या घरासमोर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे। चोरटे कार चोरून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून पोलीस चोरट्यांचा तपास करतायत। अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास कोल्हापूरच्या एजन्सीकडून पुरवठा करण्यात आलेले ॲजेमसिम हे अँटीबायोटिक औषध बनवत असल्याचं उघडकीस आलं असून अन्न व औषध विभागाच्या अहवालावरून 4 गुन्हा दाखल झालाय। ही बनावट अँटीबायोटिक्स हरिद्वारच्या जनावरांच्या औषधी कारखान्यात तयार करण्यात आल्याचं चौकशी दरम्यान उघड झालंय। उत्तर प्रदेश मधून ती महाराष्ट्रात पाठवणारे मोठे रॅकेट सक्रिय असून केवळ अंबाजोगाईतच नव्हे तर नागपूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील सहकारी रुग्णालयात या बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं समोर आल्याची खळबळ उडाली। वेळ झाली या बातमीसह या बातमीपत्रात तिथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।